झी 24 तास एक पाऊल पुढे। आदर्शवादावर पडदा या विषयावर आपण चर्चा करतो आहोत। गेल्या अनेक वर्षांपासून जो विषय आहे आणि ज्याच्यातल्या अजूनही अनेक गोंधळ कायम आहेत। या सेगमेंटची सुरुवात अभय देशपांडेंपासून करूया। अभयजी, आता इथून पुढे आदर्श घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये काय काय मोठे खुलासे होऊ शकतात आणि त्यासाठी आपल्याला या सगळ्याचा सोक्षमोक्ष लागण्यासाठी अजून साधारण किती वेळ लागेल असं काही अंदाज सध्या येणं शक्य आहे का? अमोल्याच्या दोन पातळ्यांवर हा सगळा तपास किंवा चौकशी म्हणून आपण सुरू आहे। सीबीआयचा मुद्दा न्यायालयात आहे। सीबीआयला चौकशी करण्याचे अधिकार आहेत की नाही हा प्रश्न निकाली निघाल्यानंतर मला वाटतं त्या प्रकरणाला त्या पातळीवर तिथे एक गती येईल। दुसरा मुद्दा जो अहवालाचा, हा अहवाल इकडे आल्यानंतर याच्यावर आता इथे म्हणजे दिस इज नॉट द एंड ऑफ द रोड, हे काही संपलेलं नाहीये प्रकरण। हा अहवाल आल्यानंतर याला तर राज्य शासनाला ह्याच्यावर कृती अहवाल म्हणजे एटीआर तयार करावा लागणार आहे आणि या अहवालामधले जे काही ग्रे एरिया आयोगानेही सोडलेले आहेत। आता आयोगाने आपण उल्लेख केलाय की 53 फ्लॅट यातले बेनामी आहेत किंवा त्यांच्या सभासदांबद्दल शंका आहे, तर तो जर त्यांनी व्यक्त केला असेल तर त्या 53 जणांच्या इन्व्हेस्टिगेशन किंवा तो भाग जो आहे त्याच्या कुठल्या तरी निष्कर्षाप्रत यायला लागेल। म्हणजे कदाचित याच्यातून एखादी आणखी एक चौकशी निर्माण होते की काय हे पण सांगता येणार नाही, कारण एटीआर ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस सरकार काय भूमिका घेतं, पण हे दोन्ही पातळ्यावरच्या चौकशा मला वाटतं स्वतंत्रपणे राहतील। एटीआर मध्ये सरकार काय भूमिका घेतं तेही महत्वाचं आहे आणि मला वाटतं की त्यापेक्षा महत्वाचं आहे की न्यायालयात सीबीआयच्या संदर्भात न्यायालय काय निर्णय देत होते। बिलकुल। आणि सध्या विलासराव जरी अस्तित्वात नसते तरी सुद्धा अशोक चव्हाण आहेत आणि सुशील कुमार शिंदे आहेत, त्यांच्यासाठी किती मोठी घटना असू शकते ही, त्यांच्या राजकीय करिअरसाठी आत्ताचा जो अहवाल आलेला आहे तो किती दिलासादायक आहे आणि सीबीआयच्या चौकशीबाबत कोर्टामध्ये जो निकाल येईल कोर्टाचा तो किती महत्वाचा असेल। आता जो अहवाल आलाय त्याची अधिकृत कॉपी आपल्याकडे नाहीये, त्यामुळे आपण जे बोलतोय त्यातून काही ज्या बाहेर आलेल्या बाबी आहेत त्याच्या संदर्भातच बोलतोय। त्यामुळे मी मगाशीच म्हणालो त्याप्रमाणे की क्लॉज नंबर 7 किंवा टर्म्स अँड रेफरन्सेस मधला जो 7 नंबर आहे त्या संदर्भात काय भूमिका घेतली आहे, बेनामी फ्लॅट संदर्भात आयोगाने काय सांगितलंय, त्यामुळे पूर्ण दिलासा मिळाला असं म्हणता येणार नाही। पण एक गोष्ट नक्की झालेली आहे की या ज्या अहवालामध्ये आहेत त्या अधिकाऱ्यांचं मला वाटतं म्हणजे आपण जर त्याच्यात टक्केवारी काढली तर या अहवालातला एकूण सूर नेत्यांपेक्षा अधिकारी अधिक जबाबदार आहे। म्हणजे नेते जबाबदार नाहीयेत असं म्हणत नाही मी, पण अधिकारी अधिक जबाबदार आहेत असा कुठेतरी या बाहेर आलेल्या निष्कर्षातून तो सूर निघतोय। आणि स्वाभाविकच दुसरा करिअरचा प्रश्न, तर स्वाभाविकच यांची किंमत आधीच्या मुख्यमंत्र्यांनी मोजलेली आहे, कारण त्यावेळेस ज्यावेळेस अशोक चव्हाणांना या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला, त्यांना घरी जावं लागलं, अधिकाऱ्यांना तुरुंगात जावं लागलेलं आहे। मला वाटतं की त्याचे परिणाम त्यांच्या करिअरवर आधी झालेले आहेत। सुशील कुमार शिंदे यांच्या बाबतीत म्हणालं तर त्याचे परिणाम त्यांच्यावर झालेले नाहीत, त्यामुळे त्यांना आता कदाचित काही याच्यातून सीबीआयची चौकशी झाली तर त्यांना त्यातला फेस करायला भाग पडेल। बिलकुल। आशिष शेलार, तुम्ही काय सांगाल याची राजकीय किंमत काय मोजावी लागू शकते ह्या संपूर्ण प्रकरणातलं सत्य बाहेर आल्यानंतर? मला वाटतं ह्या अहवालात बऱ्याचशा प्रकारचे परिणाम होणार आहेत। आपण हा अहवाल आता आदर्शपुरता जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये जो मुद्दा क्रमांक 11 आणि मुद्दा क्रमांक 13 आहे त्यामध्ये 11 मध्ये असं म्हटलंय की एनी इश्यूज इन्सिडेंटल टू धिस। आता ह्याच्यामध्ये अहवाल अंतिम स्वरूपात काय म्हणतंय आम्हाला माहित नाही, आणि 13व्या मध्ये त्यांनी असं म्हटलंय की अशा पद्धतीचे भूखंड ह्याच्या पुढे वाटपाच्या बाबत एक गाईडलाईन ठरवणं आणि त्याच्याबद्दलच्या इन्व्हेस्टिगेशनच्या मुद्दे ठरवणं। आता ह्या दोन्ही गोष्टींमध्ये अहवाल काय म्हणताय नेमकं हे प्रत्यक्षात कॉपी आल्यावरच आपल्याला कळेल। पण एकंदरीत राजकीय दृष्ट्या म्हणायचं झालं तर मला असं नक्की वाटतं की अशोक चव्हाण साहेबांना झालेला जो आता मुद्दा देशपांडे साहेब म्हणाले ते खरं आहे, आणि त्यानंतर सुशील कुमार शिंदे यांच्याबद्दल अहवालात काय म्हणलं जात आहे, त्याच्या पुढे सीबीआयच्या बद्दल इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय येत आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर राजकीय परिणाम नक्कीच होतील। पण ह्या निमित्ताने महाराष्ट्रात भूखंड देणं, सोसायट्या बनवणं, त्यात राजकीय व्यक्तींनी हस्तक्षेप करणं किंवा अधिकाऱ्यांनी क्विड प्रोको याचा उल्लेख जे अभयजी सारखे करताय तो खरा आहे, अशा पद्धतीतून काही मिळवणं, ह्या सगळ्यावर कुठेतरी निर्बंध येतील की काय, तर ते यावेत आणि येतील असं वाटतंय, असं प्रायमरी माझं मत आहे। हरीश रोगे सर, मला तुम्हाला शेवटी एक अत्यंत महत्वाचा आणि नाजूक प्रश्न असा विचारायचा आहे। जर या अहवालामध्ये जरी तो अधिकृतरित्या समोर आला नसला, आत्ताची माहिती समोर आलेली आहे ती जर खरी आहे आणि त्या अंगाने जाणारा हा अहवाल आहे असं आपण मानलं, अशोक चव्हाणांवर याच्यामध्ये आरोप ठेवले नसतील किंवा त्यांना कमी दोषी मानण्यात आला असेल, अधिकाऱ्यांकडे जास्त दोष असेल,
आणि जर सीबीआयच्या बाबत 2014 पर्यंत कुठलाच निर्णय झाला नाही तर अशोक चव्हाणांकडे 2014 साठी एक मोठी जबाबदारी येऊ शकते का? नाही, एक गोष्ट, अशोक चव्हाणांवरती आरोप ठेवले नाहीत या आयोगाने असं तुमचं म्हणणं आहे. अरे आरोप असले तर ठेवले जातील ना. माझं तर असं म्हणणं आहे, तुम्ही हसण्यावारी नेण्याचं काही कारण नाहीये. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की पक्ष नेतृत्वाने जी कारवाई केली त्याच्याबद्दल अशोक चव्हाणांना दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे. मला पूर्ण वाक्य करणार. ह्या संपूर्ण एपिसोडमध्ये जर निपक्षपातीप्रमाणे कळकणी जर तुम्ही त्या तिकडे पाहिलं तर तुम्हाला असं दिसून येईल की तांत्रिक चुकीमुळे एक राजकीय बळी घेतला गेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि तो बळी अशोक चव्हाण आहे. आणि मी आपल्याला दुसरा जो प्रश्न तुम्ही विचारलात त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी सांगेन की माननीय अशोक चव्हाणांनी आपली खुर्ची सोडल्याच्या नंतर सुद्धा आजही काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून ते राबतायत. आणि त्यामुळे आम्ही सगळे जे कार्यकर्ते आहोत ते पक्ष जी काही आम्हाला जबाबदारी देते ती जबाबदारी प्रामाणिकपणे आणि इमाने इतबारे पार पाडण्याचं काम आम्ही करत असतो. आणि अशोक चव्हाण सुद्धा हे काँग्रेस पक्षाचे एक कनिष्ठ कार्यकर्ते असल्या कारणामुळे जी काही जबाबदारी काँग्रेस पक्षाकडून त्यांना दिली जाईल ती पार पाडतील याच्याबद्दल मला खात्री आहे. त्यामुळे 2014 वगैरे वगैरे हा त्याच्यामध्ये हा निकष. अजून आनंद वाटला की अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून इमाने इतबारे काम करतील, पण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी इमाने इतबारे काम केलेलं नाही. आणि त्यामुळे त्यांना जो काही केंद्रातल्या काँग्रेसच्या नेत्याने त्यांचा बळी घेतला त्याबद्दल केंद्रातले नेते काँग्रेसचे यांनी जाहीर माफी मागावी महाराष्ट्राची. आम्ही चूक केली अशा पद्धतीने करावं अशी मी हरीश रोगांना विनंती. आपली वेळ संपलेली आहे. रोगे साहेब त्यांना उत्तर देऊ नका तुम्ही. तुमचा मुख्यमंत्री जेलमध्ये जरी गेला तरी सुद्धा त्यामध्ये सांगता की जोपर्यंत ते त्याचा आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत गडकरी साहेबांनी त्या युरोपाच्या बद्दल सांगितलं होतं की जोपर्यंत तो आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला मी गुन्हेगार मानायला तयार नाही. एक गोष्ट अशी जी मान्य करायला पाहिजे की या ठिकाणी शंकेचं तुम्ही बोट दाखवलं, त्यांच्याकडे शंका व्यक्त केल्याबरोबर तुम्ही तो मुद्दा उपस्थित केलेला होता आणि अशोक चव्हाणांनी सांगितलं की तुम्ही तुमची जागा सोडा. हे एवढं मोठे पण तुमच्यामध्ये कुठे आहे? ठीक आहे हरीश रोगे, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. कोण दोषी आहे आणि कोण निर्दोष आहे याचा निर्णय अजून व्हायचा आहे. अर्थातच अहवालातून सुद्धा हा निर्णय होणार नाहीये, ही मोठी प्रक्रिया आहे. मात्र तूर्त तरी अधिकाऱ्यांवर जास्त दोषारोप करण्यातला कल या अहवालातून दिसतो आहे. शेवटी याचा रोखठोक प्रश्न आपण बघूया. आज आम्ही रोखठोक प्रश्न विचारलेला होता. आदर्श घोटाळ्याची संपूर्ण जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलणं योग्य आहे का? आणि बघा आता जवळपास 85-86% लोक असं म्हणतात की नाही, केवळ अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी ढकलणं योग्य नाही. 15% 14% लोक होय म्हणतात. एकूण लोकांचं काय मत आहे हे तर या जनमताच्या कौलातून समोर येत आहे. अधिकारीच केवळ दोषी असू शकत नाहीत असं जनतेचं मत आहे. अहवाल काय म्हणतो आणि त्यानंतर सीबीआयच्या तपासातून काय बाबी समोर येतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2014च्या निवडणुका दरम्यान जवळ येऊ लागलेल्या आहेत, त्यामुळे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही केस कशी वळण घेते याकडेही बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल हरीश रोगे, आशिष शेलार, अभय देशपांडे आणि प्रवीण वाटेगावकर तुम्हा चौघांचेही धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.